नमस्कार. आपण आलो आत्ता बारामती मधील झारगरवाडी या गावात. झारगरवाडी गावात सुधाकर कुंभार, भैया कुंभार म्हणतो आपण त्यांना, त्यांच्या भट्टीवर आलो आहे. 2 सीझन झाले ह्यांच्याकडे आपल्या आत्ता वीट बनवणाऱ्या मशीन आहेत, हे वापरत आहेत. तर आपण ह्यांच्याकडूनच जाणून घेऊ की ह्यांना आपल्या मशीनबद्दल काय काय अनुभव आले. साहेब नमस्कार. नमस्कार. आता ब्रिकटेकच्या मशीन आपण वापरतोय. तुम्हाला ह्या मशीनपासून कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या किंवा तुम्हाला आलेला अनुभव काय? इतर मार्केटला ज्या मशिनी आहेत त्या मशिनीच्या तुलनेत आपली जी विटाला मजबूतपणा, कमी कामगारांमध्ये होणारं काम, दुसरी गोष्ट जी आत्ता विचार करता सगळ्या भट्टीवाल्यांना एकच प्रश्न आहे की मजुरांचा. बरोबर. त्या मजुरातून कसं पुढे जाता येईल, म्हणजे कमी माणसामध्ये चांगल्या पद्धतीने आणि कमी टायमिंगमध्ये जास्त प्रोडक्शन कसं होईल, अशा पद्धतीसाठी एक नंबर तुमची ब्रिकटेकची मशीन आहे. मुद्दा दुसरा, आज परिस्थिती पाहता ज्या मार्केटला बाहेर मशिनी आहेत त्या मशिनीला स्पॉटवरून काम करावं लागतं. आपली मशीन डायरेक्ट ग्राउंडला येते. जेसीपीने जर चिखल त्याच्यात दिला व्यवस्थितपणे तर लेबर अगदी 1 साचेच्या त्यांची एनर्जी जी वेस्ट होणार आहे ग्राउंडवरून, बरोबर, ते जाग्यावरती तेवढ्या वेळात ते लेबर 3 साचे टाकते. बरोबर. त्यामुळं काय होतंय, जी एक मजूर जेवढं काम करतोय त्याच्यात 3 पट काम करण्याची क्षमता वाढते. म्हणजे युनिटवरती जर 10-11 माणसं गरजेची नाही आहेत, 6-7 माणसामध्ये मशीन अगदी 7-8 हजार 6 इंचीचं प्रोडक्शन मस्तपैकी भेटते. मुद्दा दुसरा, साईज, ॲक्युरन्सी आणि त्या सगळ्या गोष्टी बघता मार्केटला ज्या इतर मशिनी आहेत त्या मशीनच्या तुलनेत आपली मशीनला मेंटेनन्स नाही, 0 मेंटेनन्स आहे. अगदी छोटे ग्रीसचे नेपल आहेत, ते टाइम टू टाइम जर ग्रीस केलं तर कोणताही मेंटेनन्स नाही आहे, काय नाही. आणि लेबरला हाताळायला एक नंबर आणि मालकाला मेंटेनन्सला परवडण्यासाठी एक नंबर मशीन आहे. बरं, आता ह्या 2 वर्षात तुम्ही माल किती बनवला ह्या मशीनवर? गेल्या वर्षी मी आपली मशीन फेब्रुवारी महिन्यात घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात घेतल्यानंतर एक साधारण बघा मला 2-2.5 महिन्याचा अवधी भेटला. ओके. त्याच्यात एक साधारण 4.5 लाख ठोकळा मी काढला. बरं. एंडिंगचा पिरियड होता, उन्हाळा जास्त होता. आणि ह्या वर्षी साधारण 10-10.5 लाख ठोकळा झालाय. ओके. 2 लाखाच्या आसपास 4 इंचीचं प्रोडक्शन माझं ह्या वर्षी होऊन माझे 30 एप्रिललाच काम बंद झाले. म्हणजे 1 महिना झालं काम बंद झाले. ओके. म्हणजे तुम्ही सीझन बंद व्हायच्या आधी 1 महिना काम बंद केलं? हा, तसं मे महिना जो भट्टीवाले सगळे घेतात त्याच्यापैकी मी 1 महिना अगोदरच दरवर्षीच आमचं नियोजन आहे. म्हणजे तुमचं टार्गेटेड प्रोडक्शन तेवढ्या कमी हा, कालावधीत झालं. हा, बरं. आतापर्यंत ह्या मशीनला मेंटेनन्स काय केला का तुम्ही? मेंटेनन्स तसा पाहता काय नाहीये. किरकोळ 100-500 रुपये आणि बेल्ट एक साधारण पकडून चालाय की 1000 रुपये 1500 रुपये बस. तो म्हणजे रनिंग आयटम आहे. कुठं बेल्ट जाणं वगैरे हे काय मेंटेनन्स मध्ये नाहीयेत. अच्छा. हे घासून जाणाऱ्या गोष्टी आहेत. मग बाकी नाहीच कोणता मेंटेनन्स. आणि पीटीओवरती चालल्यामुळे लेबरला बी हँडलिंग करायला कोणती अडचण नाही. दगड वगैरे अडकला तरी इतर मशिनींचं ड्रम खोला, हे करा ते करा, त्यापेक्षा अगदी व्यवस्थित सहजरित्या लेबरला पण दगड काढता येतोय. प्लस ट्रॅक्टरचा जाऊन दाबला, रिव्हर्स फॉरवर्ड केलं तर ते एकदम व्यवस्थितपणे काढता येते. काहीच नाही. तुम्ही किती कामगारांना घेऊन काम करता? गेल्या वर्षी माझ्याकडे 10च कामगार होते आणि ह्या वर्षी 10च कामगार होते. म्हणजे 10 लोकांच्या टीमवरच तुम्ही हे सगळं? हा, 10 लोक आहेत. 10 मध्ये कसं होतं, एक माणूस कंटिन्यू स्वयंपाक बनवायला राहतो आणि एक माणूस साधारणपणे आजारी, कोणा सुट्टीच मारली, एक साधारण 8 माणसात तुमचं काम रेग्युलर चालतं? 9 माणसं चालतात. 9 माणसं. तो स्वयंपाकवाला पण येतो, परत कंटिन्यू होऊन जातो. म्हणजे 9-10 माणसांच्या हिशोबनुसार काम चालतं. काही दिवशी 10,000 पण होते, दिवशी 12,000 पण होते. पण मिनिमम ॲव्हरेज जर पकडलं तर 9,000, 10,000, 9,000, 10,000 कंटिन्यू 4 इंच 6 इंची भेटते. हा, आणि 4 इंचीचा विचार करता साधारण 12,000, 13,000. दगड एका दुसरा जर अडकला तर तेवढं डिस्टर्ब होतं, नाही तर नाहीच. काहीच नाही मग बाकी अडचण. आता ह्या तुमच्या ओव्हरऑल तुमच्याकडे आता किती मशीन आहेत? आता 2 मशीन आहेत. माझं इथं एक आहे आणि तिकडे त्या पुशेगाव युनिटला एक मशीन. दुसऱ्या युनिटवर आहे. ओके. आता माझं मत राहील की आमच्या ग्राहकांसाठी तुमचा काय सल्ला राहील या मशीन बद्दल? आता कसं आहे, मजुरांचा तुटवडा पाहता मजुरां जे मार्केटला आपण मत बघतोय त्यांना ॲडव्हान्स 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन मजूर येत नाहीत. बरोबर. ह्याला अगदी अकुशल लेबर जरी असेल, इकडं तिकडं काम करणारी, सेंटरिंग म्हणा, हे ते मजुरी काम करणारी सुद्धा माणसं ह्याच्यावरती चालून जातात. कारण मशीन हँडल करणं एकदम साधं आणि सोपं आहे. बरोबर. म्हणजे तुमचा कसलाही अनस्किल्ड, कितीही अनस्किल्ड लेबर असला तरी तो ह्याच्यावर काम करतो. तो 2 दिवसात क्लिअर ट्रेनच होऊन जातोय. बरं. बाकी मग काहीच नाही अडचण. कंपनीच्या सर्व्हिस बद्दल तुमचं काय मत आहे? काय नाही, कंपनीचे तुम्ही जे काय म्हणजे सुरुवातीला जे आमच्यावरती डिस्कस झालं होतं व्यवहार करताना, तशा पद्धतीने तुम्ही एकदम टाइम टू टाइम आम्हाला कोणता बेअरिंगचा याचा त्याचा मेंटेनन्स किंवा काय आम्हाला स्पेअर पाहिजे ते तुम्ही अगदी फोनवरती व्यवस्थितपणे आम्हाला पोहोचवले. तुम्ही पूर्ण समाधानी आहात? काहीच नाही. बरं.
धन्यवाद सर.